नवीन घरामध्ये एक छोटीशी चूक इतकी महागात पडली की टेरेस पासून हॉलपर्यंत पाणी आलं. नेहमीप्रमाणेच राजनंदिनीचं छान आवरले. दुपारी आम्ही थोडी मस्ती सुद्धा केली आणि अचानक पावसाचा इतका जोर वाढला की टेरेसवरती जो आम्ही नवीन उंबरठा बसवला होता तर तिथे एक छोटासा होल राहिला होता. त्यातून पाणी आलं आणि कंप्लीट हॉलमध्ये पोहोचलं. तरी मी एकटीच होते राजनंदिनीला घेऊन. नशिबाने ती एका ठिकाणी शांत बसली होती म्हणून मला मग घरावरती आलं. कपडे सुद्धा दुपारी वाळत घातले होते, ते सुद्धा भिजून गेले. आता उन्हाळ्यातील सुट्टीसाठी माझी बहीण गावी आली होती तर ती आता रिटर्न मुंबईला जात होती म्हणून मग जाता जाता मला भेटायला आली होती. आणि भाऊसुद्धा तिला सोडवायला आला होता कारण रात्री उशिरा आले होते ते आणि एकतर पाऊससुद्धा खूप जास्त होता. तर मला भेटून थोडा वेळ मग ते रिटर्न मुंबईला जायला निघाले. बहीण माझी गावाकडूनच आली होती त्यामुळे मम्मीने तिच्याकडून ना पुरणपोळ्या, त्यानंतर याला उंडे म्हणतात आमच्याकडे, चकल्या आणि ही आमच्या परड्यातली केळी होती तर ती दिलेली पाठवून. तर अचानकच नरेंद्रच्या मनात आलं की आपण आज मिसळ खाऊया. तर मिसळ बनवायला घेतली आणि मी आदल्या दिवशीच मटकीसुद्धा भिजत घातली होती. सो अगदी साध्या पद्धतीने ते मिसळ करायला घेतली मी. आता जे भांडं मी वापरलं ना मिसळ बनवण्यासाठी ते जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक टाईप करा. याची क्वालिटी खूप छान आहे. आता मिसळ म्हटलं ना तर असं तिखट, झणझणीत आणि कट वगैरे असलेली अशीच लोकांना आवडते. बट आम्हाला तशी नाही आवडत त्यामुळे मी तेल पण कमी घालते याच्यामध्ये. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. चलो बाय.